नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जरा मी वेगळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण मला ना सगळेजण सांगतात की मी देवपूजा कशा प्रकारे करते ते आम्हाला व्हिडिओद्वारे संपूर्ण दाखवा. ह्या कमेंट्स मला प्रत्येक म्हणजे व्हिडिओच्या इथे असतातच. तर मी ठरवलं की यावेळेस तुमच्यासोबत मी देवपूजा कशा प्रकारे करते ते दाखवायचं. या प्रकारची देवपूजा मी रोज नाही करत. एकादशी, चतुर्थी किंवा काही सणवार असतील ना, त्यावेळेस मी अशा प्रकारची पूजा नक्कीच करते. आणि रोजची पूजा अगदी साधी असते, आपली जशी सगळ्यांची असते त्याच पद्धतीने मी करत असते. आज मी ना भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणींचा ना शृंगार केलेला आहे. खूपच सुंदर असा शृंगार केलेला आहे. तर हे सगळे राधाराणी आणि भगवान श्रीकृष्णांचे जे ड्रेस आहेत ना, ते वृंदावनवरून आणलेले आहेत. आताच मागच्या महिन्यात आई ना वृंदावनला गेलेली, तिथून हे सगळे ड्रेस आणलेले आहेत. भरपूर म्हणजे श्रीकृष्णांसाठी आणि राधा राणींसाठी ड्रेस आणलेले, बासरी आणलेल्या, शृंगारचं साहित्य आणलेलं. तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, मी तेही दाखवेल. सगळ्यात आधी ना मी म्हणजे माझ्याकडे पितळी परात आहे किंवा ताटं आहेत देवांचे, त्यामध्ये काढून म्हणजे ठेवते देवांना. आणि मग मी आधी म्हणजे कशाने देव अंघोळ करायची किंवा स्वच्छ करायची हे मी दाखवलेलं आहे एका व्हिडिओमध्ये. पण आता मी विमचं जे लिक्विड आहे ना त्यानेच करते. या 2-3 व्हिडिओ आधीही मी दाखवलं होतं की मी देवांना म्हणजे कशा प्रकारे लिक्विड लावते वगैरे. तर ते लिक्विड मला अगदी छान माइल्ड आहे. तर आणि खूप चकाकी नाही येत, पण असं मस्त छान वाटतं. म्हणजे पितांबरीने लावण्यापेक्षा पितांबरी देवांना, त्यापेक्षा ना ते लिक्विड एकदम मस्तच आहे. त्यानंतर मी संपूर्ण म्हणजे देवारा स्वच्छ करून घेत असते. देवारा स्वच्छ केल्यानंतर देवाऱ्याच्या ज्या पायऱ्या आहेत ना, तर तिथे आसन टाकते. आसन मी चेंज करत असते. आठवड्यात 2 वेळेस तरी चेंज करते, कारण की धूळ बसतेच. रोज नाही करत, कारण विंडो वगैरे बंद असतात ना, आणि म्हणजे तेवढं खराब नाही होत. रोजच्या रोज मी ना देवपूजा केल्यानंतर आसन पण झटकून वगैरे घेत असते. त्यानंतर हे माझ्याकडे जे हँगिंग दिवे आहेत, नंतर ह्या घंटा आहेत ना, त्याही मी आता लिक्विडनेच स्वच्छ करून घेते. की हे ना सगळे देव अँटिक आहेत आणि हे हँगिंग लाईट किंवा ह्या घंट्या, तर त्यामुळे ना त्यांना म्हणजे खूप जास्त जोर देऊन वगैरे नाही म्हणजे घासता येत. तर त्यामुळे त्यांच्यात जे कोरीवपणासाठी म्हणजे देव उठून दिसण्यासाठी ब्लॅक कलरचं ना पॉलिश किंवा काहीतरी भरलेलं असतं. त्या काळपटपणामुळे ना देव अधिक उठून दिसतात. तर ते निघून जातं जर आपण जास्तीच म्हणजे घासण्याचा, देव स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला किंवा हे हँगिंग दिवे. म्हणून अगदी हलक्या हाताने मी देवांना म्हणजे आंघोळ करून घेत असते. फुलं ना आमच्या इथे खूप मोठं मार्केट आहे, म्हणून मला अवेलेबल होतात. प्रत्येक वेळेस असतातच असं नाही आहे. तिथे इझिली मिळतात, स्वस्त मिळतात, म्हणून मग मी ना आणत असते. पण देव नेहमी भावाचा भुकेला असतो मला वाटतं. म्हणजे फुलंच हवे, खूप प्रसादच हवा देवांना, असं नाही वाटत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना मला तर वाटतं, म्हणजे देवाच्या रूपात ना माणूसच येऊन आपल्याकडून मदत घेत असतो किंवा आपल्याला मदत करत असतो. म्हणजे हे अनुभव आपल्याला प्रत्येकालाच येत असतात. मला नीलम कांबळे ताईंनी पण विचारलं होतं की मी देवांची कुठली पुस्तकं वगैरे वाचते. मी प्रामाणिकपणे सांगते, मी कुठलेही पुस्तकं वगैरे नाही वाचत. पण ना मी रोज संध्याकाळी आरती करतेच. म्हणजे धूप, दीप हे सगळं मी संध्याकाळी पण करत असते. सकाळी नाही जरी झालं शक्य, पण संध्याकाळी मी करतच असते. सगळ्यात महत्त्वाचं ना, मी मुलींना किंवा माझ्या मिस्टर म्हणजे श्लोक म्हणायला शिकवतात किंवा संस्कृत भाषेमधील जे मंत्र आहेत, ज्या प्रार्थना आहेत ना, तर त्याही शिकवण्याचा प्रयत्न करतो. आता मला म्हणजे ना उन्नतीला बऱ्यापैकी संस्कृत म्हणजे मंत्र येतात. तिला कालभैरव अष्टक येतं, थोड्या प्रमाणात रामरक्षा येते, गणपती स्तोत्र येतं. आता मला अजून एक प्रार्थना शिकवायची आहे.
माझे पप्पा ना म्हणजे ते प्राध्यापक होते, म्हणजे शिक्षकच होते. तर ना ते नेहमी सांगायचे की संस्कृत भाषेतील जे मंत्र आहेत म्हणजे जेही आहे ना त्यावरती मुलांसाठी त्या म्हणजे भर द्यायचा आपण, त्यामुळे बुद्धीचा विकास होतो मुलांचा. म्हणजे ते लहानपणापासूनच आपण शिकवत राहायचं. आणि माझ्या शेजारी मी धुळ्याला राहत होती, तिथेही डॉक्टर होत्या, त्याही नेहमी म्हणजे त्यांच्या मुलांना संस्कृत भाषेतील मंत्र श्लोक सगळं शिकवण्यावर खूप भर द्यायच्या. तुमचेही लहान मुलं असतील ना तर म्हणजे मी हे स्वतः नाही सांगते, मी पण बऱ्याच ठिकाणी वाचलं आहे, ऐकलं आहे. तर रामरक्षा शिकवायची मुलांना. तर रामरक्षेमुळे पण म्हणजे आपल्या घरात तर एक पॉझिटिव्ह एनर्जी असतेच, पण महत्त्वाचं म्हणजे मुलांचा बौद्धिक विकास होतो. हे मी बऱ्याच पुस्तकांमध्ये वाचत असते. हे जे देव्हाऱ्याचे हँगिंग दिवे आहेत ना त्याबद्दलही मला बऱ्याच काही प्रश्न विचारतात, कुठून घेतलेले आहेत. तर ते मी तुळशी बागेतून घेतलेले आहेत. त्यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे की तुळशी बागेतून मी कुठल्या कुठल्या वस्तू घेतलेल्या आहेत पितळी तांब्याच्या. तर तो व्हिडिओ नक्कीच बघा, खूप सुंदर वस्तू आहेत तिथल्या. मी ना कोरोनानंतर ना म्हणजे देवांबद्दलची माझी श्रद्धा जास्तचीच वाढली. कारण कोरोनामध्ये आपण कितीतरी उतार चढाव पाहिले. आपल्या लोकांना दूर होताना आपल्या डोळ्यादेखत पाहिलं. कितीतरी वेदनादायी प्रसंग अनुभवले. या परिस्थितीतही आपण स्वतःला स्थिर ठेवून बाहेर आलो. आपण म्हणजे खूप कठीण प्रसंगातही म्हणजे प्रत्येक परिस्थितीला हाताळत स्वतःला समजवत असतो की हेही दिवस निघून जातील. आपल्याला असा विश्वास असतो की म्हणजे कुठलीही वाईट वेळ चांगली वेळ कधीच थांबत नसते, ती येते आणि निघून जात असते. तर त्यावेळेस ना म्हणजे दुःखाच्या वेळेस तरी अशी आपल्यासोबत म्हणजे ईश्वराची शक्तीच असते की त्यामुळे ना आपण त्या परिस्थितीत लढू शकतो, स्थिर राहू शकतो आणि त्या परिस्थितीतून बाहेर निघू शकतो. आपल्या आयुष्यात ना कितीतरी उतार चढाव पण येत असतात. आलेली उतार चढाव आपल्याला खूप काही शिकवून जातात. कशीही परिस्थिती असू द्या, आपण त्यात लढतच असतो आणि हे लढायला आपल्याला ईश्वरच म्हणजे साथ देतो, शिकवत असतो, आपली काळजी घेतो. हे मला म्हणजे पूर्ण पटलेलं आहे. ईश्वर ना प्रत्यक्ष स्वतः येऊ नाही शकत, तर आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी माणूस रूपी येऊन मदत करत असतो आणि त्याच मदतीच्या जोरावर आपण कुठल्याही संकटातून बाहेर येत असतो. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुमच्या कमेंट्स मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असतात. आणि संध्याकाळी ना मी तुळसजवळ दिवा लावते, धूप किंवा अगरबत्ती लावत असते. आमच्या बिल्डिंगमध्ये ना प्रत्येक मजल्यावरती रांगोळी काढली जाते आणि दिवा धूप हे सगळं केलं जातं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.